आपण देशाला अनेक नावांनी ओळखतो. कधी इंडिया, कधी भारत, तर कधी हिंदुस्तान असं म्हणतो. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतीय संविधानात आपल्या देशाला नेमकं काय म्हटलं आहे? चला तर मग जाणून घेऊया. तर आता मूळ मुद्द्यावर येऊया. आर्टिकल 1 भारताबद्दल नेमकं काय सांगतो? संविधान स्पष्ट शब्दात म्हणतं, इंडिया, दॅट इज भारत, शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. यामधून दोन गोष्टी ठामपणे समोर येतात. पहिली, आपल्या देशाची दोन्ही नावं अधिकृत आहेत, इंडिया आणि भारत. आणि दुसरी, भारत एकच राष्ट्र आहे, पण अनेक स्टेट्सच्या संघाने बनलेला आहे. पुढे आर्टिकल 1 भारताची रचना अत्यंत स्पष्टपणे डिफाईन करतो. तो सांगतो की भारताचं संपूर्ण क्षेत्र 3 घटकांनी बनलेलं आहे. पहिला भाग म्हणजे स्टेट्स, ज्यामध्ये भारतातील सर्व स्टेट्स म्हणजेच 28 राज्यांचा समावेश होतो, जसे की महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, पंजाब, कर्नाटक इत्यादी. दुसरा भाग म्हणजे युनियन टेरिटरीज, ज्यामध्ये समावेश आहे फर्स्ट शेड्यूलमध्ये नमूद केलेली सर्व युनियन टेरिटरीज, जसे की दिल्ली, दमण दीव, लडाख, अंदमान आणि निकोबार बेट समूह इत्यादी. हे सगळं आजचं भारताचं चित्र आहे. पण संविधान इथंच थांबत नाही. तिसरा भाग म्हणजे भविष्यात जोडली जाणारी प्रदेश. याचाच अर्थ असा की भविष्यात भारतात समाविष्ट होऊ शकणारा कोणताही नवीन टेरिटरी, उदाहरणार्थ सिक्कीम, जे 1975 मध्ये भारताचा अधिकृत भाग बनलं. म्हणजेच एक गोष्ट क्रिस्टल क्लिअर, ती म्हणजे असं की भारत हे संघीय राष्ट्र आहे, विविधतेने बनलेलं आहे, पण त्याची एकता मात्र अभंग आहे. नावं दोन्ही असली तरी राष्ट्र एकच आहे, इंडिया, दॅट इज भारत. चला तर मग माहितीच्या आधारे एक प्रश्न पाहूया. भारतीय संविधानातील आर्टिकल 1 मध्ये भारताला कोणत्या शब्दात वर्णन केले आहे? ऑप्शन ए, फेडरेशन ऑफ स्टेट्स. ऑप्शन बी, युनियन ऑफ स्टेट्स. ऑप्शन सी, कन्फेडरेशन. ऑप्शन डी, रिपब्लिक. याचं अचूक उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, आज मेहनत करा, उद्या यश स्वतः दार ठोठावेल. अशाच सोप्या ट्रिक्स, आपुलकीची समजावणी आणि MPSCसाठी उपयुक्त कंटेंटसाठी MPSC प्रोफेसर्सला नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल.